नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनेलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्रिकोण कसे मोजायचे असतात आणि तेही एकदम सोप्या ट्रिक्सने। तर बघा, एक कमेंट आली होती मला की त्रिकोण मोजण्याचे व्हिडिओ टाका, त्यामुळे आज खास तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ घेतलेला आहे। चला तर मग, जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। तर बघा, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, त्या स्पर्धा परीक्षामध्ये त्रिकोण मोजण्याचे असे काही प्रश्न आपल्याला येतात आणि मग आपण तिथं खूप कन्फ्यूज होऊन जातो। पण आता काहीही कन्फ्यूज व्हायची गरज नाहीये, कारण एकदम तुम्हाला सोप्या ट्रिकने मी सांगणार आहे की त्रिकोण कसे मोजायचे असतात आणि यामध्ये आपण एकूण 5 प्रकार बघणार आहोत आणि आपण या व्हिडिओमध्ये हे 5 प्रकार पाहणार आहोत आणि जे बाकीचे अजून काही प्रकार आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग, व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। तर बघा, इथं आपण हा टाईप नंबर 1 घेणार आहोत। हा आहे आपला टाईप नंबर 1। तर बघा, याच्यामध्ये इथं मी काही आकृत्या काढलेल्या आहेत, इथं काही मी त्रिकोण काढलेले आहेत आणि त्या त्रिकोणाचे असे काही भाग केलेत। आणि जर समजा तुम्हाला तुमच्या एक्झामला आलं की याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत मोजा, किंवा यामध्ये त्रिकोण किती आहेत मोजा, किंवा यामध्ये त्रिकोण किती आहेत मोजा आणि यामध्ये त्रिकोण किती आहेत मोजा, तर बघा, एकदम सोप्या ट्रिकने तुम्हाला मी सांगणार आहे। तर बघा, आता फक्त याचे 2च भाग केलेत, त्यामुळे काय करायचं, इथं खाली 1 लिहायचं, याच्यामध्ये 2 लिहायचं आणि फक्त या दोन्हींची बेरीज करायची। 1 अधिक 2 बरोबर 3, म्हणजे याच्यामध्ये 3 त्रिकोण आहेत, बरोबर। आता इकडे बघा, इकडे त्रिकोण हा आहे, इथं पण सेम तेच करायचं, याच्यामध्ये 1, याच्यामध्ये 2, याच्यामध्ये 3 लिहायचं। या एका त्रिकोणामध्ये याचे असे 2 भाग केलेले आहेत हे, आणि मग इथं आपण 3 असे नंबर लिहिले। आता 1 अधिक 2 अधिक 3 यांचे आपण ऍडिशन करू शकतो। 3 आणि 2 5 आणि 1 6, म्हणजे याच्यामध्ये एकूण 6 त्रिकोण आहेत। बघा किती सोपं आहे। आता इथं बघा, इथं जास्त भाग केलेत, आता काही नाही तेच करायचं, 1 2 3 आणि 4 असं लिहायचं आणि फक्त यांची ऍडिशन करायची, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4। तर बघा, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6 आणि 4 10, म्हणजे याच्यामध्ये एकूण 10 त्रिकोण आहेत। आता खाली बघा, 1 2 3 4 5 आणि 6, इथं पण आपण सेम तेच करायचं आहे, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 आणि अधिक 6 यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे। 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 आणि 15 आणि 6 21, तर याच्यामध्ये टोटल 21 त्रिकोण आहेत। तर अशा प्रकारे बघा, जर तुम्हाला या टाईप नंबर 1 मधला असा कोणताही प्रश्न येऊ दे, या त्रिकोणाचे कितीही भागात रूपांतर करू दे, तुम्ही सेम या प्रकारे लिहायचं। बघा, आता आपण पाहणार आहोत टाईप नंबर 2। तर बघा, आता इथं आपला हा टाईप नंबर 2 आहे। तर बघा, टाईप नंबर 2 मध्ये आपण त्रिकोण अशा प्रकारे घेतलेले आहेत। आता इथं प्रत्येक त्रिकोणामध्ये असे आडव्या रेषा इथं मारलेल्या आहेत आणि जर तुम्हाला प्रश्न आला की एकूण त्रिकोण किती आहेत मोजा, तर काय करायचं, फक्त या उभ्या ज्या लाईन आहेत, फक्त या ज्या आडव्या ज्या लाईन आहेत त्या फक्त मोजायच्या, 1 आणि 2, इथं 2 लिहायचं, म्हणजे याच्यामध्ये एकूण 2 त्रिकोण आहेत। आता इकडे बघा, 1 2 आणि 3 त्रिकोण आहेत, फक्त ज्या आडव्या ज्या लाईन मारलेल्या आहेत त्या फक्त काउंटिंग करायच्या। बघा, इथं 1 2 3 आणि 4, इथं 4, त्यानंतर 1 2 3 4 आणि 5, यामध्ये 5 त्रिकोण आहेत। किती सोपं आहे बघा, फक्त या आडव्या ज्या रेषा आहेत त्या फक्त काउंटिंग करायच्या आणि फक्त खाली नंबर लिहायचा, म्हणजे याच्यामध्ये एवढे त्रिकोण आहेत। हे एकदम सोपं आहे। तर हा झाला आपला टाईप नंबर 2। आता आपण टाईप नंबर 3 बघूया। तर बघा, हा आपला टाईप नंबर 3 आहे आणि टाईप नंबर 3 मध्ये आपण एका त्रिकोणामध्ये आडव्या आणि उभ्या दोन्ही सुद्धा रेषा आपण इथं घेतलेल्या आहेत आणि जर यामधले आपले त्रिकोण मोजायचे असतील तर काय करायचं बघा, आता जे आपण अगोदर जे खाली इथं आपण नंबर टाकले होते ते नंबर टाकून घेऊ अगोदर, 1 2 आणि 3, बरोबर।
आता आपण यांची बेरीज करूया. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. आता काय करायचं बघा, आता आपण आडव्या लाईन मोजूया. 1 आणि 2, बरोबर. या 2, आता इथं काय करायचं, गुणिले 2 करायचं आणि साइन दोन्ही झाले 12. म्हणजे याच्यामध्ये एकूण 12 त्रिकोण आहेत. आता बघा हा त्रिकोण, इथं अगोदर आपण खाली नंबर टाकून घेऊया. 1 2 3 आणि 4. आता काय करूया, आपण यांची ऍडिशन करूया. 1 आणि 2 3 झाले, 3 आणि 3 6 झाले, 6 आणि 4 10 झाले. 10 गुणिले, आता आपण आडव्या रेषा मोजू. 1 2 आणि ही 3, इथं 3, 10 त्रिक झाले 30. म्हणजे याच्यामध्ये एकूण 30 त्रिकोण आहेत. आता इकडे आपल्याला सेम तेच करायचंय बघा. 1 2 3 4 आणि 5. आता आपण यांची टोटल मारू. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 आणि 5 15. 15 गुणिले, आता आडव्या आपण रेषा मोजू. 1 2 3 आणि 4 गुणिले 4, 15 चौक झाले 60. म्हणजे याच्यामध्ये टोटल 60 त्रिकोण आहेत. तर बघा आता आपण प्रत्येक त्रिकोणाचा काउंट नाही करू शकत. म्हणजे हा एक त्रिकोण झाला, हा एक त्रिकोण झाला, हा एक त्रिकोण झाला, हे आपण सगळं कधी मोजत बसणार. त्यामुळे ही खास शॉर्ट ट्रिक आहे तुमच्यासाठी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण टोटल 3 टाईप बघितले. आता आपण 4था टाईप बघूया. तर बघा आता इथं आपण टाईप नंबर 4 बघतोय. आता इथं काही आपण त्रिकोण काढलेले आहेत, त्या त्रिकोणामध्ये अशा रेषा आपण घेतलेल्या आहेत. म्हणजे उभ्या पण आणि आडव्या त्या पण अर्ध्यातून आहेत. तर बघा, जर तुम्हाला प्रश्न आला की यातले त्रिकोण मोजा, तर काय करायचं बघा, इथं खाली अगोदर 1 आणि 2 नंबर टाकून घ्या आणि इथं खाली फक्त इथं वरती एकच रेष ओढली, त्यामुळे इथं फक्त एकच लिहायचं. आता यांचे आपण ऍडिशन करूया. 1 आणि 2 3 आणि हा 1 4, म्हणजे याच्यामध्ये एकूण 4 त्रिकोण आहेत. आता इकडे बघा, 1 2 3 4 आपण इथं लिहायचं. त्यानंतर इथं 1 2 3 लिहायचं, इथं 1 2 लिहायचं, इथं अशी रेष आहे म्हणून. इकडं अशी रेष आहे म्हणून इथं 1 आणि 2 लिहायचं. इकडे या अशी रेष वरती आहे म्हणजेच 1 2 आणि 3 असं लिहायचं. आता हे सगळं आपण काउंटिंग करायचं. 2 आणि 3 5 आणि 1 6, 2 आणि 1 3, हे 2 आणि 1 3, हे 3 4 5 आणि हे 6, आणि हे सगळे मिळून 10. आता यांची आपण टोटल मारायची आहे. तर बघा आता यांची आपण टोटल मारूया. 10 आणि हे 6 16 झाले, 17 18 19 20 21 22 आणि हे 6 28. म्हणजे याच्यामध्ये टोटल 28 त्रिकोण आहेत. तर अशा प्रकारे हे काउंटिंग करायचे आहेत. आता इकडं आपण इकडे हे त्रिकोण मोजूया. 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर बघा वरती 1 2, इथं 1 2 आणि 3, त्यानंतर इथं 1 2 3 आणि 4. तर बघा आता यांची जर आपण टोटल मारली तर इथं 10 येते. यांची आपण जर टोटल मारली तर हे 3 आणि 2 5 आणि 1 6 झाले, हे 3 झाले आणि हे सगळे मिळून 15 होतात. आता आपण यांची ऍडिशन करूया बघा. आता हे 6 7 8 9, 9 आणि हे 5 14 4 1 हातचा आला 1 2 3 34. म्हणजे याच्यामध्ये टोटल 34 त्रिकोण आहेत. तर बघा आता इथं हा त्रिकोण आहे. आता बघा हा खूप मोठा त्रिकोण आपण इथे घेतलेला आहे. याच्यामध्ये खूप अशा उभ्या आणि आडव्या लाईन्स भरपूर आहेत. आता आपण इथे अगोदर खाली आपण नंबर्स टाकून घेऊया बघा. 1 2 3 4 5 आणि हे 6. त्यानंतर बघा इथं अशी रेष मारलेली आहे. इथं आपण अगोदर नंबर्स लिहूया 1 आणि 2. आता इथून इथपर्यंत एक लाईन आहे. 1 2 आणि 3 हे अगोदर लिहूया आणि इथून पूर्ण आणखीन एक वरती लाईन घेतलेली आहे. जशी खाली लाईन आहे तशी वरती एक लाईन घेतलेली आहे पूर्ण. 1 2 3 4 5 आणि 6. तर बघा जर आपण या अंकांची जर बेरीज केली तर ती येते 21. त्यानंतर ह्या जर तिघांची आपण बेरीज केली, 3 आणि 2 5 आणि 1 6. त्यानंतर बघा 2 आणि 1 3 झाले, ते 3 इथे लिहूया आपण. आणि या सर्वांची जर टोटल आपण मानतो 21 येते. आता आपण काय करूया, यांची आपण ऍडिशन करूया. बघा 6 आणि हे 3 9, 10 आणि 11, 1 1 हातचा आला, 2 आणि 2 4 आणि 1 5 51. म्हणजे याच्यामध्ये एकूण टोटल 51 त्रिकोण आहेत. तर अशा प्रकारे बघा आपण एकूण टाईप नंबर 4 बघितला. म्हणजे आपण एकूण 4 प्रकार बघितले आणि त्या 4 प्रकारामध्ये आपण उदाहरणे वेगवेगळी घेतली.
तर बघा तुम्हाला आता समजलं असेल. जर तुम्हाला नसेल समजलं तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा नक्कीच बघू शकता. हे थोडंसं आपल्याला किचकट वाटतं, पण जर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघितलात तर तुम्हाला हे एकदम सोपं वाटेल. तर आता आपण टाईप नंबर 5 पाहूया. तर बघा आता इथं आपण टाईप नंबर 5 बघतोय. हा टाईप नंबर आपला शेवटचा आहे. तर आता आपण इथं काही चौकोन घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण अशा रेषा मारलेल्या आहेत. तर बघा, जर तुम्हाला प्रश्न आला की यामधले त्रिकोण मोजा, तर कसं मोजायचे असतात बघा. नंबर टाकून घेऊया अगोदर 1, 2, 3 आणि 4. तर आता याच्यामध्ये जो नंबर मोठा आहे, आता 4 हा नंबर मोठा आहे, मग आपण 4 ची दुप्पट करूया. 4 दोन्ही 8. तर याच्यामध्ये टोटल 8 त्रिकोण आहेत. खूप सोपं आहे मित्रांनो. आपल्याला हे असे त्रिकोण काही मोजत बसायची गरज नाही. प्रत्येक त्रिकोण आपल्याला मोजत बसायची गरज नाही. तर या शॉर्ट ट्रिकने आपण एका सेकंदाच्या आत आपण आन्सर काढू शकतो. आता इकडे पण आपण ते सेम नंबर टाकून घेऊया. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता बघा यामध्ये 6 हा नंबर मोठा आहे, मग आपण 6 ची दुप्पट करूया. 6 दोन्ही झाले 12, म्हणजे याच्यामध्ये टोटल 12 त्रिकोण आहेत. इकडे सेम तेच करायचे आपल्याला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. बरोबर. आता याच्यामध्ये 8 हा नंबर मोठा आहे, म्हणून आपण 8 ची दुप्पट करूया. 8 दोन्ही झाले 16. तर अशा प्रकारे बघा यामध्ये टोटल 16 त्रिकोण आहेत. आता इकडं आपण मोजायचं. याच्यामध्ये काय आहे की हा जो चौकोन आहे त्याच्यामध्ये आणखीन एक चौकोन इथं घेतलेला आहे. तर बघा आता इथं आपण अगोदर नंबर टाकून घेऊया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आता याच्यामध्ये 8 हा नंबर मोठा आहे, म्हणून आपण 8 ची दुप्पट करूया. 8 दोन्ही झाले 16. आता बघा याच्यामध्ये आणखीन एक आपण चौकोन काढलाय, त्याच्यामध्ये पण रेषा आहेत, पण त्या सेम तेवढ्याच आहेत. त्याच्यामुळे इथं पण आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. जर यामध्ये आपण असे आपण नंबर टाकले तर इथं पण संख्या मोठीच आहे 8, आणि 8 ची आपण दुप्पट करूया 16. म्हणजेच याच्यामध्ये टोटल 32 त्रिकोण आहेत. 16 आणि 16 32. याच्यामध्ये टोटल एकूण 32 त्रिकोण आहेत. समजा जर तुम्हाला एक साधं सिंपल जर तुम्हाला असा प्रश्न आला, फक्त याचे जर 2च भाग केले तर याच्यामध्ये फक्त 2च त्रिकोण आहेत. याच्यामध्ये फक्त 2च त्रिकोण आहेत. हा एक आणि हा एक. याच्यामध्ये एकूण 2च त्रिकोण आहेत. तर अशा प्रकारे बघा या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण मोजण्याची ट्रिक बघितलेली आहे. तर याच्यामध्ये आपण एकूण 5 प्रकार बघितले. आता जे काही उरलेले प्रकार आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.